नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. गुलटेकडी मार्केट या ठिकाणी शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. त्याचबरोबर शेतमालामध्ये होणारे बदल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम या यूट्यूब चॅनलमार्फत आपण करत आहोत. तर जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट या ठिकाणी जे भावात होणारे बदल हे आपल्यापर्यंत पोहोचतील. तर आता आपण आलेलो आहोत अननस या ठिकाणी. तर या ठिकाणी आपण पाहू शकता अननस मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परंतु मार्केटमध्ये संपूर्ण मार्केटमध्ये सगळ्या फळभाज्या तसेच मोठ्या प्रमाणात मंदी असताना देखील आज अननसाला मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे. त्याचबरोबर याचा दर सगळ्यात जास्त आपल्याला पाहायला मिळतो. 2000 रुपये डझन याप्रमाणे अननसाचा आज भाव मिळालेला आहे. तर अननस हे पावसाळ्यामध्ये जास्त फुटणारं पीक आहे. त्याचबरोबर त्याचा उपयोग जो आहे तो पावसाळ्यामध्ये किंवा त्याचबरोबर जास्त याचा खप असतो. परंतु अचानक मागणी वाढल्याने याला मोठ्या प्रमाणावरती भाव मिळालेला आहे. 2000 रुपये डझन या ठिकाणी आज गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आजचा भाव चालू आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता तसेच पिकलेली पपई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर आज पपईसाठी साधारणतः 12 ते 15 रुपये किलो या ठिकाणी रेट मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता 1 नंबर क्वालिटीची कलिंगड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साधारणतः 8 रुपये ते 13 रुपये किलो या दरम्यान कलिंगडासाठी आज भाव मिळालेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो क्वालिटीचे रत्नागिरी हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर याच्यामध्ये एका पेटीमध्ये 4 डझनाची पेटी असते. तर आज मार्केटमध्ये सध्या मंदीचं वातावरण तयार झालेलं आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मागणी असून देखील याच्यामध्ये आपल्याला 600 रुपये डझन या ठिकाणी रत्नागिरी हापूस या आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावरती तसेच भाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर 8 दिवसापूर्वी आंब्याचे भाव जे आहे ते साधारणतः 800 ते 900 रुपये डझन एवढ्या भावामध्ये आपल्याला आंबा मिळत होता. परंतु आता मागणी कमी असल्यामुळे भावामध्ये थोडा आपल्याला बदल पाहायला मिळतो. तर आता आपण विभागामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता चिकू जे आहे ते 1 नंबर लहान साईजमध्ये या ठिकाणी चिकू आपल्याला पाहायला मिळते. तर या चिकूचा सध्या रेट जो आहे तो साधारणतः 7 रुपये किलो ते 40 रुपये किलो या दरम्यान आपल्याला चिकूचा रेट मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी आपल्याला या चिकूची अशा प्रकारे पाहायला मिळते. मिडियम साईजचा हा चिकू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता एक मोठ्या क्वालिटीमध्ये आपल्याला या ठिकाणी चिकू साधारणतः जास्तीत जास्त 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. तर ही जी आहे साधारणतः आपण पाहू शकता हा पूर्ण जो आहे ते एक्सपोर्टचा माल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. देशी केळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर या केळीसाठी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती मागणी असते. त्याचबरोबर भावही आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी मिळत असतो. साधारणतः 40 ते 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला या केळीसाठी भाव मिळालेला आहे. तर पाहू शकता या केळीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये भाव आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता बदाम आंब्याची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला दिसते. त्याचबरोबर इथं भाव जो आहे तो साधारणतः 80 ते 90 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला भाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो बदाम आंब्यासाठी. तर या ठिकाणी आपण पाहू शकता पेरू जो आहे तो 1 नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर हा जो पेरू सध्या मार्केटमध्ये आपल्याला 15 ते 20 रुपये किलो या दरम्यान या ठिकाणी आपल्याला भाव मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता ड्रॅगन फ्रूट जे आहेत आपल्याला पैसे आहे. डेंग्यू मलेरिया तसेच जर आजारी आपण पडला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती याचं सेवन केलं जातं. तर हे जे फळ आहे साधारणतः आपल्याला 7 रुपये किलो या 70 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला भाव यासाठी मिळालेला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता
संत्री जे आहेत आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. साधारणतः संत्र्यांसाठी जो मार्केट आहे ते साधारणतः 70 ते 80 रुपये किलो या दरम्यान संत्र्यांसाठी मार्केट आपल्याला पाहायला मिळते. मार्केटमध्ये संत्र्यांसाठी आपल्याला तेजी पाहायला मिळते.